तुला ना आज ना पालकची भजी करायला शिकवते हां. तर पालक काय करायचं, पहिल्यांदा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा. मिरच्या घ्यायच्या, 4-5 मिरच्या घ्यायच्या, त्या बारीक चिरून घ्यायच्या. पालक पण व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा. एक कांदा, तो पण व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा. आणि ह्या पालकमध्ये चिरलेला कांदा पहिल्यांदा घालायचा. नंतर मग त्या मिरच्या आहेत ना, त्या ठेचून घ्यायच्या आणि त्या पालकमध्ये घालायच्या. हां, एक बटाटा उकडून घ्यायचा, तो सोलून वगैरे व्यवस्थित. हे बटाटा उकडलेला आहे बघ, तो सोलून त्याच्यामध्ये पालकमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. कारण ते मोठे मोठे तुकडे राहता का म्हणे, व्यवस्थित सगळीकडे कुस्करला गेला पाहिजे. नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये काय हे झालेलं आहे, मग त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद, बारीक छोटासा चमचा हळद घालायची, थोडंसं मसाला घालायचा. नंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि तांदळाचं पीठ आहे ना 2 चमचे घालायचं. एक एक वाटी आहे ना बेसन घालायचं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, थोडासा ओवा घालायचा आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं. तेल गरम झालं की नाही ते बघायचं आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी अशी भजी काढून घ्यायची. जास्त मोठी काढायची नाही, कारण आतमध्ये कच्ची राहतील ना, म्हणून छोटी छोटी आधी व्यवस्थित काढून घ्यायची. समजलं? काय माहिती काय, पालकची भाजी मुलं खात नाही ना, मग अशी भजी आपण त्यांना करून दिली ना का मुलं आवडीने खातात. तर हे आता अशी भजी व्यवस्थित करून द्यायची त्यांना. खूप छान लागतात. एकदा करून बघ. आता ही एका साईडने भाजलेली आहे, ते आता मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, खूप छान लागतात. तू करून बघ नक्की. मुलांना ही अशी करून दिली ना का मुलं पण आवडीने खातात आणि पालक चांगला असतो. तर हे आता एकदा हे बघ करून झालेली आहे. आता दुसऱ्यांदा परत मी घालते. हे बघ, जरा आता मोठ्या साईजचीच घातली आहे. आता ही व्यवस्थित भाजून घ्यायची आणि ती एका साईडने भाजली का दुसऱ्या साईडने परत एकदा भाजून घ्यायची. खूप छान होतात. तू करून बघ. तुला ही रेसिपी आवडली तर लाईक कर रेसिपीला आणि शेअर कर. हे बघ झाली की नाही, हे बघ खूप छान झालेली आहे. तू नक्की करून बघ.